फ्रेंड्स, मी आहे ॲक्टर चेतन काकडे. मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग जे प्रयोग होणार आहेत लेखिका ते उमरेड इथे आयोजित झालेला आहे. हा आपला दुसरा ब्लॉग आहे आणि हा प्रयोग पण दुसराच आहे. तर आपण ह्या प्रयोगांच्या काही आर्टिस्टशी भेटणार आहोत. त्यातला मी पण एक आर्टिस्ट आहे आणि मी तुमचा एक ॲक्टर जे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि एक छान व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्याची मेहनत आणि त्याचा परिश्रम आणि ह्या व्हिडिओ शोला प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने त्यांना विशेष केला आहे आणि हा डबल त्यांचा प्रयोग लागलेला आहे उमरेड येथे. चला आपण थोडी बहुत त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि त्याची हे थोडीशी मेहनतवाली प्रॅक्टिस बघूया आपण. चला तर या. फ्रेंड्स, तर आपण चला भेटूया ह्या लेखिकेच्या लीड ॲक्टरला आणि मेन ॲक्टरला रोशनीला. चला तर आपण त्याच्याशी हॅलो रोशनी मॅम. हॅलो. आपल्या काही लेखिकेच्या नाटकाबद्दल सांगा काही थोडं बहुत. येत्या 26 तारखेला आमचा प्रयोग आहे. दुपारी 2 वाजता मेन कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे तुम्हाला, तर त्यामुळे तुम्ही नक्कीच बघायला या. मॅडम, तुमचं कॅरेक्टर सांगा आणि तुमचं त्या कॅरेक्टरचं नाव पण सांगा आणि तुमचं पण नाव सांगा. लेखिका या नाटकामध्ये मी जाई या नावाचा कॅरेक्टर आहे, म्हणजे जाईच लेखिका बनते. हा फ्रेंड्स, तर आपण बघितलं आहे रोशनी मॅमनी आपल्याला सांगितलं आहे त्याचं काही कॅरेक्टर आणि त्याची भूमिका. तर त्यांनी खूप सारे काम पण केलेले आहे, जसे दहीवालीचं सॉन्ग केलेलं आहे, 2-3 सॉन्ग केलेले आहे त्यांनी अजून. पण आपण आता दुसऱ्या कॅरेक्टरशी भेटू जे जीवनचं कॅरेक्टर करणार आहे आणि ते कॅरेक्टर म्हणजे मनीष चौधरी करणार आहेत आणि त्यांनीच लेखन, दिग्दर्शन आणि पूर्ण सगळं लीडच त्यांनीच करत आहे. तर आपण त्याची थोडी माहिती घेऊया आणि त्यांना भेटूया. चला. हॅलो दादा. हॅलो. मी सांग. मनीष चौधरी आणि आता आमचं एक नाटक येत आहे, एकांकिका आहे सध्या, लेखिका नावाची. तर त्याच्यामध्ये मी कॅरेक्टर करतोय जीवनचं. तर जीवन असं असतो की त्याला प्रत्येक ठिकाणी कविता सापडतात. एका फुलणाऱ्या फुलाकडे बघून सुद्धा त्याला कविता करावीशी वाटते. सो एक कवी जसा असतो तसं हे कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये असं होतं की त्याची एका व्यक्तीसोबत भेट होते आणि ती व्यक्ती असते की जिच्यावर तो प्रेम करत असतो आणि ती असते लेखिका. आणि मग तिच्यासोबत भेट झाल्यानंतर काय होतं, त्या दोघांची कविता पूर्ण होते की नाही, हेच सांगणारं नाटक म्हणजे लेखिका. फ्रेंड्स, चला तर आपण साईड कॅरेक्टरशी भेटू जे रेश्माचं कॅरेक्टर करत आहेत त्यांच्याशी भेटू. हॅलो मॅम. हाय. तर आपली थोडी बहुत माहिती सांगा, जे लेखिकामध्ये तुम्ही कॅरेक्टर करून राहिले आहेत, जे भूमिका साकारली आहे तुम्ही त्याच्याबद्दल. लेखिका माझं नाव आकांक्षा भाके आहे. आम्ही लेखिकाचा दुसरा प्रयोग करतोय आता. माझं कॅरेक्टर आहे रेश्माचं. जाई आणि रेश्मा दोघी अशा मैत्रिणी असतात. प्रॉस्टिट्यूट हा कॅरेक्टर आहे ॲक्च्युली. तर त्यांची फ्रेंडशिप दाखवली आहे या नाटकामध्ये आणि कशी काय रेश्मा जाईची फ्रेंडशिप निभावून. तर फ्रेंड्स, आपण सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत, सगळ्या गोष्टी माहीत करून घेतलेल्या आहेत. आपण सगळ्या आर्टिस्टशी बोललो, भेटलो. तर चला आता ह्या ब्लॉगला आपण इथंच खतम करूया, समाप्त करूया आणि नक्की लेखिका हा शो उमरेड येथे पाहासाठी नक्की उपस्थित राहा आणि खूप भरभरून शुभेच्छा द्या. चला तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ह्या ब्लॉगसाठी तर आता चला अलविदा. नंतर घेऊन येऊया आपण पुन्हा तिसरा ब्लॉग.